नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्रातील शाळा अडाणींकडे अशा प्रकारची बातमी आज सकाळपासून मी पाहत होतो। वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तवाहिन्यांवरती, न्यूज चॅनलवरती ही बातमी बघायला मिळत होती। तर नेमकी बातमी काय आहे ती अगोदर आपण समजून घेऊयात आणि त्यानंतर या बातमीवरती आपण थोडीशी चर्चा करूयात। तर बघूयात आधी बातमी। देशातील विविध पायाभूत सुविधा आणि अन्य व्यवसायांमध्ये आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या अदानी समूहाकडे आता शाळा देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। महायुती सरकारने हा निर्णय घेतला। चंद्रपूरमधील एका कॉन्व्हेंट शाळेचं हस्तांतरण अदानी समूहाकडे करण्यात आलं। मात्र त्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेत। पाहूया। चंद्रपुरातील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलवरून आरोप प्रत्यारोपांची शाळा भरली आहे। यामागचं कारण म्हणजे घुग्गुस शहरातील शाळा अहमदाबादच्या अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित होणं। शालेय शिक्षण विभागाने 27 सप्टेंबरला याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय। मात्र यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। आता शासन निर्देश काय सांगतो? कार्मेल एज्युकेशन सोसायटी घुग्गुस द्वारा संचालित माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचे वर्ग 1 ते 12 अदानी फाउंडेशन अहमदाबाद या संस्थेत संस्थांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। या संदर्भात 30 जून 2024 रोजी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। आता त्याला मंजुरी मिळाली असून शासन निर्णय जारी करण्यात आलाय। पोर्ट, एअरपोर्ट, जमिनी आणि आता शाळा म्हणजेच महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे करायचा निर्धार या सरकारने केलेला आहे। अनेक जे उद्योग समूह आहेत त्यांनी शाळांना मदत करावी अशी अपेक्षा आहे। शेवटी मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण देण्यासाठी खर्च करायला लागतो आणि तो खर्च जर एखादा उद्योग समूह करत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय असं वाटत नाही। चंद्रपूर जिल्ह्यातील एसीसी सिमेंट कंपनी अदानी समूहानं विकत घेतली। माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचा कारभार एसीसी आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून बघितला जात होता। मात्र आता एसीसी सिमेंट उद्योग हा वर्षभरापूर्वी अदानी समूहानं हस्तांतरित केला। परिणामी माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचं व्यवस्थापन अदानी फाउंडेशनकडे आलंय। आता शाळा अदानी फाउंडेशनकडे आल्यानंतर अटी शर्ती सुद्धा आहेत। किमान पटसंख्येची अट शिथिल करता येणार नाही। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं पूर्ण दायित्व अदानी समूहाकडे राहील। शासन मान्यतेच्या कोणत्याही अटी आणि शर्तींमध्ये बदल होणार नाही। अनुदान विहित करण्यात येणारे अधिनियम, नियम, आदेश यांचं पालन करणं नवीन संस्थेला बंधनकारक राहील। अटी आणि शर्तीचा भंग झाल्याचं निदर्शनाला आल्यास हस्तांतर रद्द करण्याचे अधिकार शासनाला राहतील। चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो हा महाराष्ट्र, त्यातल्या चांदा म्हणजे चंद्रपूर, लक्षात घ्या। आणि तिथून या चांद्यापासून महाराष्ट्र अडाणीच्या घशात घालण्याची सुरुवात झालेली आहे, ती हळूहळू बांद्यापर्यंत येईल। महापुरुषांच्या पुतळ्याचं काय होईल त्याची चिंता तुम्ही करू नका। फक्त एवढं तुम्हाला विनंती आहे, हात जोडून मातोश्री सारखी पवित्र वास्तू ही तुम्ही अदानीकडे किंवा शरद पवारकडे गहाण टाकू नका। सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी कंपनीकडून 50 वर्षापूर्वी ही शाळा उभारण्यात आली। आता ही शाळा अदानीकडे हस्तांतरित करताना शासनाने काही अटी शर्ती सुद्धा लादल्या। त्या भविष्यात किती पाळल्या जातात हे येणारा काळच ठरवेल। राहुल असुतकरसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, चंद्रपूर। तर बघा मित्रांनो, बातमीमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की चंद्रपूरमधली जी शाळा आहे त्या शाळेचं व्यवस्थापन अदानींकडे हस्तांतरित करण्यात आलेलं आहे। अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित करण्यात आले आहे आणि ही फाउंडेशन महाराष्ट्रातली नाही तर गुजरातमधली फाउंडेशन आहे। तर मित्रांनो, याचे पडसाद भविष्यामध्ये काय होऊ शकतात? आता होतंय काय माहिती आहे की हळूहळू शाळा डेव्हलप करण्याच्या नावाखाली या ज्या शाळा आहेत त्या शाळांचं अप्रत्यक्षरित्या खाजगीकरण केलं जाते अशा प्रकारचे आरोप काही ठिकाणांवरून सरकारवरती होत आहेत। परंतु आपण जर इतिहास बघितला आतापर्यंत आपल्या देशाचा, तर सुरुवातीला सरकारी शाळा खूप साऱ्या होत्या आणि त्यानंतर मग जागतिकीकरण, उदारीकरण आलं पुढे, खाऊजा जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण म्हणजे ग्लोबलायझेशनचं युग आलं 90च्या शतकामध्ये। आणि त्यानंतर सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण सुरू झालं आणि ज्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण नको व्हायला असे शिक्षण क्षेत्र जे आहे ना, तिथं सुद्धा खाजगीकरणाचं वारं जे आहे ना ते घोंघावत राहिलं। आणि या खाजगीकरणामुळे खाजगी शाळा ज्या आहेत त्या खूप डौलानं उभे राहिल्या आणि त्या मानानं आपल्या ज्या सरकारी शाळा होत्या त्या सरकारी शाळांकडे हळूहळू सरकारचं दुर्लक्ष होत गेलं। आता हे सरकार कुठलंही असू द्या,
हे सरकार कुठलंही असू द्या, कुठल्याही पक्षाचं सरकार असू द्या, तर त्या प्रत्येक पक्षाच्या सरकारानं शिक्षण व्यवस्थेचं कंबरड कसं मोडावं यावरती विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि शाळा ज्या आहेत त्या खाजगी शाळा ज्या आहेत त्यांना मोठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे खाजगी शाळांचे संचालक खूप मोठे झाले आणि आपल्या सामान्य ज्या शाळा आहेत, सरकारी शाळा ज्या आहेत त्यांची प्रगती इतकी झाली नाही आणि त्यामुळं सामान्य माणूस जो आहे तो सरकारी शाळांकडे जाणारा, ज्याच्या खिशात पैसे नाही आहे, ज्याला खायला पैसे नाही आहे, ज्याच्या पोटाला अन्न नाही आहे, तर अशी मुलंच या प्रकारच्या शाळांमध्ये जातात, आपल्या शाळांमध्ये जातात, आपल्या सरकारी शाळांमध्ये जातात. कारण पैसे नसतात, खायला पैसे नाही तर शिक्षणाला कुठून पैसे येणार, त्यामुळे ती मुलं शिकत राहतात. परंतु एखाद्या गावामधली जर सरकारी शाळा बंद होऊन जर तिथं खाजगी शाळा आली, ती मोडली आणि खाजगी शाळा आली, सुरुवातीला तिने खूप सवलती दिल्या, खूप कमी किमतीमध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न केला किंवा फ्रीमध्ये शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्या शाळेच्या संचालकांनी सांगितलं की आता आम्हाला काही परवडत नाही शिक्षकांचा पगार वगैरे देणं, तर आता मी फी वाढवतो आणि मग तिथली फी वाढवली तर मग सामान्य जनतेने शिकायचं कसं? तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडणं साहजिकच आहे. आता याचं नेमकं काय कारण आहे की बाबा ही शाळा हस्तांतरित करण्यात आली? तर दीपक केसरकर जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की एखाद्या शाळेचा जर विकास करायला एखादी संस्था असेल, एखादी कंपनी जर असेल तर आपल्या CSR मधून जर फंड करत असेल तर मग आपण ती शाळा त्या फाउंडेशनकडे हस्तांतरित का करू नये? त्या शाळेच्या विकासासाठी, शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी आपण का नाही करावी हस्तांतरित ती शाळा एखाद्या कंपनीकडे? तर कंपनीकडे हस्तांतरित करण्यापेक्षा त्या कंपनीच्या CSR फंडाकडून जर काही पैसे तुमच्याकडे येत असेल तर आपणच त्या शाळेचा विकास करावा ना. कारण विषय काय माहिती आहे का, आत्ताचे जे काही उद्योग महर्षी आहेत, आत्ताचे शिक्षण महर्षी आहेत, ते सगळे ग्लोबलायझेशनचं अपत्य आहे. त्यामुळं या सगळ्यांच्या मनामध्ये खरंच आपले कर्मवीर भाऊराव पाटील असतील, विठ्ठल रामजी शिंदे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विचारांना पुढे नेणारे ही लोक असतीलच की नाही हे सांगता येत नाही. कारण बिझनेस माइंडेड लोक बिझनेस करणार, साधारण गोष्ट आहे, आणि त्यातल्या त्यात गुजरातमधले असेल तर ते बिझनेस करणारच करणार. त्याच्यामुळे शिक्षणाचं एकतर बाजारीकरण, शिक्षणाचा व्यवसाय येत्या काळामध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि ऑलरेडी तो झालेला आहे. ज्या खाजगी शाळा आहेत तिथं तर शिक्षणाचा व्यवसायच चालू आहे. म्हणजे कसं होतं की एक काळ होता की ज्या काळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवलं, विकलं आणि त्या वसतिगृहातल्या मुलांना अन्न जेवू घातलं. ही अशी परिस्थिती एका काळामध्ये होती. आणि आजचे महर्षी कसे की उद्यापर्यंत, परवापर्यंत तुम्ही तुमच्या बायकोच्या, आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र विका पण उद्यापर्यंत फी भरा असं म्हणणारे आजचे शिक्षण महर्षी आपल्याला वाटेला दिसून येतात. त्यामध्ये अपवाद असू शकतात, काही लोक चांगले सुद्धा आहे. परंतु ज्या पद्धतीनं शिक्षणाकडे बघितलं जाते सरकारचं जे काही धोरण आहे, कुठलंही सरकार असू दे, तर ते धोरण सध्या तरी योग्य दिसत नाही आहे. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की पैसा नाही आहे मुलांना शिक्षण देण्यासाठी, त्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला आपण वेगवेगळ्या योजना आणतो, लाडकी बहीण योजना, लाडकी भाऊ योजना. तर या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण पैसे जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायरेक्ट आपण आपल्या बहिणींच्या खिशामध्ये ते पैसे जे आहेत ते टाकतोय. मग बहिणीचा जो भाऊ आहे त्याच्या शिक्षणासाठी काय व्यवस्था आहे? बहिणीचा बाबा, तुमच्या बहिणीचा भाऊ असेल, छोटा भाऊ असेल, भाचा असेल, कोणी असेल, मग त्याच्या शिक्षणासाठी काय तरतूद आहे? कारण त्याचं शिक्षण महत्त्वाचं आहे ना. बहिणीला पैसे दिले नुसते आणि झालं काम आपलं, तर त्याच्यापेक्षा तिच्या भावाला, बहिणीच्या मुलाला शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तो शिकला तर तुम्हाला त्या बहिणीच्या खिशात पैसे टाकायची गरजच नाही पडणार. तो मुलगाच तुमच्या त्या बहिणीच्या खिशामध्ये ऑलरेडी पैसे टाकेल आणि तुमच्या खिशात पण येणाऱ्या काळामध्ये पैसे टाकेल. त्यामुळे शिक्षणाकडे थोडासा दृष्टिकोन बदलला पाहिजे आता सरकारनं सुद्धा. आणि सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत मोफत शिक्षण, कमीत कमी म्हणजे मोफत शिक्षण, आणि जर फी असेल तर खूप कमी नगण्य फीमध्ये शिक्षण कसं पोचेल? ॲक्च्युली फी नाहीच पाहिजे, शिक्षण हे सर्वांसाठी फ्री पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की पहिल्या इयत्तेमध्ये जर 100 विद्यार्थी असेल तर हे 100 विद्यार्थी संपूर्ण शिक्षण घेईपर्यंत टिकले पाहिजेत आणि त्यासाठी सरकारनं त्या मुलांचं शिक्षण जे आहे ते मोफत केलं पाहिजे असं मत होतं. परंतु मोफत हा शब्द खरं तर काही दिवसांनी हा शिक्षण व्यवस्थेमधून, शिक्षणाच्या डिक्शनरीमधूनच गायब होईल असं या ठिकाणी चिन्ह दिसतंय ही परिस्थिती बघून. एकंदरीत तुम्हाला ही व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतंय आणि आजची सिच्युएशन जी आहे तिच्यावरती तुमचं नेमकं काय मत आहे ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद.